आपल्या दिवसाची सुरुवात रामानेच व्हावी, दिवसाचा मध्य हे रामच असावं आणि आपल्या दिवसाचा शेवट सुद्धा काय असला पाहिजे माऊली? रामच असला पाहिजे. अरे ज्या नाम संकीर्तनाने महाराज हजारो जन्म जन्मांतराची पाप नष्ट होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. जे एकाने प्रश्न विचारला ताई हरिपाठामध्ये नक्की विषय काय आहे, किंवा हरिपाठामधील एखादा अभंग घेतला किंवा एखादं प्रमाण घेतलं तर त्यामध्ये काय महत्व आहे? मी त्याला म्हणलं की बाबा नाम सोडून हरिपाठामध्ये कशाचंच महत्व नाही. आलं का लक्षात? तुम्ही कोणताही अभंग चाळा मारा, त्याच्यामध्ये ज्ञानोबारांनी काय सांगितलंय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. किती सोपा आणि साधा हरिपाठ आहे महाराज. नसन पाठ होत, नाही वाचता येत, ऐकायला तरी येतं ना तुम्हाला? आता हे लहान लेकरं बसतात बाबा, ह्या लहान लेकरांना एखादा अपशब्द जर म्हणायचा असेल त्यांना काय ट्युशन लावायला लागते का? लावली तुम्ही इकडं काळे बोराटे नगरला? नाही ना. एखादा तरुण बांधव, घरातला एखादा वरिष्ठ माणूस जर एखाद्या घरामध्ये जर चुकीची भाषा करत असेल तर लेकरू आपोआप ते शिकत असतं महाराज. त्याला काय वाईट शिकवावं लागत नाही. मग या उलट तुम्ही कधीतरी विचार करा ना, जर हरिपाठ सायंकाळच्या वेळेस लावला, सतत लावला, रोज लावला, तर त्या लेकराचा हरिपाठ का नाही पाठ होणार महाराज? पण आपली हरीकडच पाठ आहे, त्याचा पाठ कधी होणार महाराज? यदा यदा आचरती श्रेष्ठता. घराचा करता तसं घर त्या ठिकाणी तयार होतं, राज्याचा करता तसं राज्य, आणि गावाचा करता तसं. आता ही सप्ताह कमिटी आहे महाराज, याचा प्रमुख कोणतरी आयोजक नियोजक असेल ना महाराज. आयोजकाशिवाय एवढा सुंदर कार्यक्रम पार पडत नाही. कधी अशी आपत्ती येते महाराज, तरी देखील हा कार्यक्रम कसा उठून येईल यासाठी बिचाऱ्याला धावपळ करावी लागते. एवढी कमिटी त्या ठिकाणी राबवावी लागते. सांगायचं तात्पर्य काय? प्रमुख माणूस फार महत्वाचा असतो महाराज. म्हणून सुरुवातीला आपण घरापासून सुरुवात करा आणि मग त्या ठिकाणी दारापर्यंत जा. मग जगाला आचरणाला आपण उपदेश करू शकतो. जगासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशा. किती गोड काकडा आहे बाबा, किती गोड काकडा आहे महाराज. जर काकडा सकाळी उठल्यानंतर ना ऐकला ना महाराज, आपलं स्वयंपाक असो, आपलं घरकाम असो, इतकं लवकर आवरतं महाराज की त्याला वेळच लागत नाही आणि खूप छान काम होतात बरं का. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. विनाकारण बडबड करत बसायचं, मग ती काम पण राहते, सगळंच राहते. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसे गोपाळ पावे. म्हणून आजपासूनच ह्या बजरंगबली हनुमंतरायांच्या जन्मोत्सवापासूनच तुम्ही खऱ्या अर्थाने, उद्या जन्मोत्सव आहे तर आजपासूनच, आतापासूनच सुरुवात करा की मी एक तरी माळ मी माझ्या प्रभू श्री रामचंद्र भगवंताची माझ्या हिंदू धर्मासाठी मी जप करेन. कधीतरी ठरवा माऊली. दिवसभरामध्ये जर एक जरी चांगला विचार आपल्या मनामध्ये आला ना तर आपल्या अंतःकरणातील राम जागा झाल्याशिवाय राहणार नाही. राम जागा झाल्याशिवाय राहणार. फार काय मोठी गोष्ट नाही महाराज. रामाला जागा करण्यासाठी मंदिरात यायची काही गरज नाही. शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतक. याचा अर्थ उद्यापासून मंदिरात दर्शनाला यायचं बंद करताल तसं काय नाही महाराज. मंदिराची उपमा दुसरीकडे कुठंच नाही. जिथं मंगलता असते, दिव्यता असते, रम्यता असते ते मंदिर असतं. म्हणून मंदिरात आल्यानंतर सुद्धा पावित्र्य राखा. इथं एवढं सुंदर लिहिलेलं आहे बघा. हनुमान चालीसा आहे, सुविचार आहेत, कधीतरी वाचा. बाहेर लिहिलं असेल येथे चपला काढा. तुम्ही इतरत्र काढू नका. चप्पल स्टँडवर चपला काढा. काय इथे थुंकू नका, तिथं थुंकू नका. नाहीतर ताईंनी सांगितलं कीर्तनामध्ये, मग त्याच्या उलटच वागताल. नाहीतर उद्या काल्याचा प्रसाद आहे, जिथं डस्टबिन आहे तिथंच पत्रावळी टाका माऊली. आलं का लक्षामध्ये? ह्या कार्यकर्त्यांना फक्त काही एवढ्याच कामाला नका लावू, बाकीच्या पण गोष्टी असतात. म्हणून खऱ्या अर्थाने मंदिरामध्ये आल्यानंतर, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गेल्यानंतर ना तिथलं पावित्र्य राखणं, भगवंताला काय आवडलं हे आपण जर केलं ना तर माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं तात्पर्य असा होता की
ज्या बजरंगबली हनुमंतरायांनी रामनाम सोडून दुसरं काहीही घेतलं नाही. त्यांच्या बळावरती आज खऱ्या अर्थाने ते रामनामाच्या बळावर तुम्हाला मी सांगून जाईल, एखादं खेडेगाव असू द्या माऊली, पण त्या खेडेगावामध्ये स्मशानभूमी नसेल कदाचित. काय म्हणते मी? स्मशानभूमी नसेल कदाचित, पण त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नसेल असं कुठलंही गाव नसेल महाराज. हे कशामुळं हो महाराज? फक्त रामनाम कंठामध्ये धारण केलं. कोणी? मारुतीरायांनी. आणि हा म्हणून खऱ्या अर्थाने असे पुत्र, अशी कन्या त्या ठिकाणी जन्माला यायला, असे संत महात्मे जन्माला यायला देखील अंजनी मातेसारखी कुशी पवित्र लागते. आपलं हित साध्य व्हावं असं जर वाटत असेल ना महाराज, त्यासाठी धन्य माता पिता तयाचे. आई वडील त्या ठिकाणी चांगले असावे लागतात महाराज. त्यावेळेस असे बजरंगबली हनुमंतराय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यासारखे शूरवीर संत मायबाप ज्ञानोबा तुकोबा या ठिकाणी अवताराला येतात. नंतर आपल्या पोरांकडे बघितलं, काय ते चेहरे आहेत महाराज. हा, तुमच्या काळचं जीवन चटणी भाकरीचं होतं, पण तुमचे चेहरे अजूनही मला असे दिसतात की जसं काय तूप रोटी खाताय तुम्ही. नाही दिव्य चेहरे. ह्या मुलांना काय कमी आहे बरं? खरं सांगा दादा, म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला तर काय कमी आहे यांच्या घरी? किती खायला घाला महाराज, असंच कष्टच नको महाराज. हा, सगळं आई वडिलांनी आयतं दिलंय ना महाराज. आई वडिलांच्या कष्टाची जाण असली पाहिजे मुलांना बरं का. सगळं काही आत्ता मागितलंय आणि लगेच दिलं ना, मुलांना कदर राहत नाही. म्हणून अगोदर नाही म्हणून बघावं, जास्तच नाही ऐकलं तर मग वेगळ्या भाषेमध्ये सांगावं. आधी प्रेमाने सांगावं. जसं संत महात्मे आपल्यासारख्या लेकराला सांगतात, कर जोडणी विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव. राहिलं पाहिजे महाराज. आपण हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित कशामध्ये माऊली? देवाचं चिंतन करण्यामध्ये. म्हणून खऱ्या अर्थाने संत मायबापांनी आपल्याला हिताचा मार्ग दाखवलेला आहे. काकड्यामध्ये असे बरेचसे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा खरा उद्धार. महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. संत मायबापांमध्ये खऱ्या अर्थाने भक्त म्हटलं, भगवंत म्हटलं तर माझ्या हनुमंतरायाची प्रतिमा डोळ्यासमोर उभे राहते. पहा ना, मारुतीरायांचं जर वर्णन करायला गेलं तर ते भगवंत सुद्धा आहेत आणि संत सुद्धा आहेत आणि भक्त सुद्धा आहेत. असं एकमेव त्या ठिकाणी व्यक्तिमत्व माझ्या बजरंगबली हनुमंतरायाचं आहे. अहो, ज्या वेळेस सीता माता आणि प्रभू रामचंद्र भगवान वनवासाला माघारी आले आणि राज्याभिषेक त्या ठिकाणी व्हायचा होता, परंतु त्या अगोदर एक यज्ञ करावा लागणार होता. त्या यज्ञाला सीता मातेला वाटलं की अरे, खूप दिवसातून दोघांना उभयंतांना जोडीने बसायचं आहे, थोडासा शृंगार करून यावं. कोणत्या स्त्रीला वाटतं महाराज की असं दुःख इतक्या दिवसाचं सहन करून आल्यानंतर आपल्या पतीसाठी शृंगार करू नये? प्रत्येक स्त्रीचं ते आभूषण असतं महाराज. मेकअप हा भाग बाजूला ठेवा, परंतु आपल्या हातातील बांगड्या, सिंदूर, पैंजण ह्या प्रत्येक आभूषणांचं वेगवेगळं महत्व आहे महाराज हिंदू धर्म संस्कृतीमध्ये. पण आता ते काळाच्या ओघानुसार किंवा फॅशननुसार ते बदलत चाललंय महाराज. जरी बदललं तरी थोडं तरी आपण त्या ठिकाणी जपूयात, हिंदू धर्म संस्कृतीचं त्या ठिकाणी पालन करूयात. कारण आज आपला धर्म पतित होत चाललेला याचे 3 कारणं आहेत. आपलं मस्तक तिलकहीन आहे, आपले हात शस्त्रहीन आहेत आणि आपली वाणी मंत्रहीन आहे. म्हणून आपला धर्म पतित होत चाललाय. मायबाप हो, आपण सर्व तरुण बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, तरुण भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना मी आवाहन करते या ठिकाणी की कपाळाला गंध लावल्याशिवाय उमऱ्याच्या बाहेर पडू नका. जरी कॉलेजमध्ये असं नियम असेल की काय गंध लावून यायचं नाही, मोठी टिकली चालणार नाही, नका लावू मोठी टिकली, नका लावू मोठा गंध, पण छोटासा तरी, काय म्हणते मी, छोटासा तरी त्या शिक्षकाला सांगा आम्ही हिंदू आहे बाबा, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, आम्ही भारत देशामध्ये राहतो, एवढी आमच्यावर बंधनं घालू नका, नाहीतर ती शाळाच बंद करा.
मी तर ह्या मताची आहे. जी शाळा आपल्या संस्कृतीच्या विरोधामध्ये जाऊन असे कायदे असे नियम बनवत असेल तर ती शाळा काय शिक्षण देणार आहे, काय संस्कार देणार आहे ना. आपण भगवंताच्या विषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी. आणि ज्यावेळेस आपण उंबरा ओलांडून बाहेर जातो त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी, ज्याला आपण नकारात्मक ऊर्जा म्हणतो ना, त्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून हा गंध आहे. फॅशन म्हणून नाही महाराज, लक्षात घ्या. वाणी मंत्र येणं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, राम म्हणा म्हटलं की कंटाळा येतो. आणि काय मीटिंग बसते महाराज गल्ली बोळामध्ये, महिलांची काय चर्चा करत असतात देव जाणे महाराज. मग असे 1 तास 1.5 तास तुम्ही त्या ठिकाणी घालवता, फक्त भगवंताचं नाम नको. हात शस्त्रहीन आहेत. आपल्या वारकरी संप्रदायावर टीका करणारे भरपूर आहेत. असंच नाही केलं पाहिजे, तसंच नाही केलं पाहिजे. आपण शांत बसतोय माऊली. आता बजरंगबली हनुमंतरायाच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे हो? तिथील जेवढे देवदेवता झाले मग त्यांचे हात मोकळे आहेत का? नाही. त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, ते काही शोभेसाठी आहे का? नाही. ज्यावेळेस कधी माझ्या धर्मावरती, माझ्या वारकरी संप्रदायावरती गालबोट उठवलं जाईल त्यावेळेस तुम्ही शांत बसू नका माऊली. उठा, जागवान, त्याला प्रतिकार करा. आता हे टाळ आहे, मृदंग आहे, आता त्यांच्याकडे डोक्यात नाही घालायचं पाखंडाच्या. आपले नाम सप्ताह वाढवा, भगवंताचं भजन करा, हेची आम्हा करणे काम. आलं का लक्षामध्ये? आपले नाम सप्ताह वाढले ना ते बरोबर गार होतात महाराज. आलं का? त्या पाखंडाला त्याच भाषेमध्ये आपण उत्तर दिलं पाहिजे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन, हा देखील धर्म आहे महाराज. तो भगवंताचा धर्म आहे. स्त्रियांचा धर्म मी तुम्हाला मगाशी सांगितला की सीता माता जसं आभूषण परिधान करण्यासाठी जातात, साज शृंगार करण्यासाठी कक्षामध्ये जात आहेत महाराज. त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषी, सर्व ऋषी मुनिगण त्यांची वाट पाहत आहे. आता येतील सीता माता, मग येतील. आता महिला मंडळांचं एक वैशिष्ट्य आहे बरं का काकू. काय वैशिष्ट्य आहे? की घरातील कामं पटकन आवरतात त्यांचे. 1-1.5 तास फार झाला महाराज. परंतु स्वतःच काय आवरायचं म्हटलं तर आता येते म्हणून गेलेली बाई 1.5-2 तास कशी लावते ती तिलाच माहिती महाराज. असू द्या, स्वतःसाठी पण जगलं पाहिजे महाराज. सीता माता त्या ठिकाणी कक्षामध्ये गेलेली. आता येता मग वाट पाहून त्या ठिकाणी खूप उशीर झाला. शेवटी अक्षरशः हनुमंतरायाला पाठवलं. जावा म्हटले सीता मातेला घेऊन या. इतका उशीर कुठं असतो की काय? आत्ताच आणतो म्हणून हनुमंतराय त्यांच्या कक्षामध्ये गेले आणि म्हणले, सीता माते तुमची सर्वजण वाट पाहताय, चला लवकर. जसं तुम्ही 11 वाजायची वाट पाहताय ना तसं सगळेजण, त्यावेळेस घड्याळ नव्हतं पण बघत होते म्हणले बरं का. पण आपलं वेळेत संपन. सीता माता वेळेत नसते आलं तरी ताई वेळेत येऊन वेळेत समाप्त करते. आलं का लक्षात? त्या ठिकाणी आत्ताच आले म्हणले, तुम्ही व्हा ना पुढं. व्हा पुढं म्हणून काही क्षणाभरामध्ये एवढासा शृंगार करून देखील एका डब्यामधील एक चिमुडभर सिंदूर घेतलेला आहे. बजरंगबली हनुमंतराय दारात उभा राहून पाहतात बरं का, आतमध्ये आलेले नाहीत. एक चिमुडभर सिंदूर घेतला आणि सीता मातेने आपल्या भांगामध्ये लावला. आता ते हनुमंतराय महाराज, चिकित्सक वृत्ती बुद्धी महाराज. काय जणांना काहीच फरक पडत नाही, तुम्ही कसं वागा, काही करा. प्रश्न विचारण्याची सवयच नसते महाराज. कधीतरी विचारावं, चिकित्सक बुद्धी असावे महाराज. प्रश्न पडले पाहिजेत. आले का लक्षामध्ये? काहींना प्रश्नही पडत नाही बरं का बाबा, आणि उत्तरही देत नाही, विषयच नको. आला का लक्षात? बजरंगबली हनुमंतराय म्हणाले, आई साहेब तुम्ही आता जे केलं ते काय होतं? म्हणले, काय प्रकार आहे हा? काय नाही म्हणले. आता ह्या ब्रह्मचार्याला काय सांगावं त्यांच्या भाषेमध्ये? कधी संसाराचं काय गंधच नाही. तरी त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर म्हणले, प्रभू रामचंद्र भगवान तुमचे कोण आहेत? स्वामी आहेत म्हणले. तुमचं सर्वस्व आहे. तसं माझे देखील स्वामी आहेत, माझे पती आहेत. त्यांचं आयुष्य वृद्धिंगत व्हावं, वाढावं, त्यांचं प्रेम माझ्यावर कायमस्वरूपी राहावं, त्याच्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी हा त्यांच्या नावाचा काय आहे चिमुडभर सिंदूर मी माझ्या भांगामध्ये लावलेला आहे. असं का म्हणले? आयुष्य वाढावं म्हणून का? बरं म्हणले, या तुम्ही म्हणले. या म्हणून त्यांना पाठवलं आणि हनुमंतराय गेले की कक्षामध्ये. तो डबा काय तर साधा असणार काय, आपल्यासारखा असणार का एवढा? नाही महाराज. सीता मातेचं ते शृंगार घर होतं महाराज. तो एवढा मोठा डबा बजरंगबली हनुमंतरायने मागचा पुढचा विचार न करता अख्खा सिंदूरच डोक्यावरती ओतून घेतला महाराज. लाल बुंद असे माझे मारुतीराय भर सभेमध्ये आलेले आहेत आणि आल्यानंतर सगळे गण त्या ठिकाणी हसायला लागले महाराज. कोणाला हसूच आवरेना, कारण आता
मारुतीरायांचे पहा ना, जी शरीर यष्टी आहे कशी आहे, दष्टपुष्ट आहे महाराज, आणि उंचीला एवढे हे गदा विदा घेऊन महाराज. सगळेजण हसायला लागले. रामप्रभूंचं लक्ष गेलं, म्हणले झालं तरी नेमकं काय. रामप्रभूंना देखील ती प्रतिमा पाहून, तो अवतार पाहून हसायला आलं. म्हणले काय झालं, म्हणले हे काय अवतार करून आलाय. सीता मातेने घडलेला वृत्तांत सांगितला. बजरंगबली हनुमंतराने सांगितलं की माता म्हणाले की तुमचं आयुष्य वाढावं म्हणून मी हा सिंदूर लावलाय. मग त्यांनी एवढा चिमुटभर लावला तर तुमचं आयुष्य वाढेल. माझी एकच प्रार्थना आहे प्रभू रामा, माझं आयुष्य संपून जाईल परंतु त्या ठिकाणी तुमचं आयुष्य वाढावं, तुमचं प्रेम माझ्यावर राहावं म्हणून अख्खा मी सिंदूरचा डबाच वतून त्या ठिकाणी घेतला. प्रभू रामचंद्र भगवंताचे डोळे भरून आले अक्षरशः महाराज. पहा ना, प्रभू रामचंद्र भगवंताने मागचा पुढचा विचार न करता कडकडून आलिंगन दिलं माझ्या बजरंगबली हनुमंतरायाला आणि सांगितलं, बाबा रे मारुतीराया, या पृथ्वीवरचा सगळा सिंदूर त्या ठिकाणी संपून जाईल परंतु माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही, कधीच कमी होणार नाही. याच्यातून एकच गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे माऊली एवढीच की भक्ताचं भगवंतावर प्रेम असणं ही झाली भक्ती, परंतु भगवंताचं भक्तावरती प्रेम असणं ही भक्तीची पराकाष्ठा. विठ्ठल विठ्ठल रामराज्याभिषेकाचा हा सुंदर असा भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर काही दिवसानंतर सीता माता आणि रामप्रभू वृक्षाखाली बसलेले असताना, गुज गोष्टी साध्य करत असताना, बोलत असताना त्या ठिकाणी काही वनवासातील काही क्षण त्यांना आठवले की जे काही सुखदुःख घडले महाराज, आपला प्रवास, जे भोग भोगले आपण त्या ठिकाणी सोबत होतो आपण. पहा ना, आपल्या आयुष्यामध्ये किती पण दुःख येऊ द्या माऊली, परंतु आपल्या दुःखामध्ये आपला साथीदार आपल्या सोबत असेल ना तर ते दुःख त्या ठिकाणी शून्य असतं, शून्य असतं. अरे सुखामध्ये तर सगळे साथी असतात, सुख के सब साथी दुःख में ना कोई महाराज. परंतु ते सीता माता होत्या. रामप्रभूंना वनवास घडला 14 वर्षाचा, पण सीता माता देखील त्याबरोबर होत्या. नंतर लक्ष्मण भाई आले. आपल्या सर्वांना रामायण माहिती आहे ना, ते रामायण सांगायला आता आपलं रामायण किती वाढले महाराज, आलं का लक्षात. आपण काय केलं माहितीये का दादांनो, ते दसऱ्याला नाही का रावण, ते रावण मोठा केला हो गावागावामध्ये. त्या गावामध्ये तेवढ्या उंचीचा होता, आपल्या गावामध्ये किती उंचीचा असायला पाहिजे. आपण फक्त रावणच मोठा केला, आपल्या अंतःकरणातील राम, आलं का लक्षामध्ये. रामाला मोठं करायचंय पण आपलं कलियुग आहे, आपण रावणाला मोठं करतोय. रावण हा शब्द तसा घेऊ नका, पुतळ्या स्वरूपात घेऊ नका. आपल्या अंतःकरणातील काम, क्रोध, विकार, मोह, मत्सर हे रावणादी जे विकार आहेत ते वाढवले, याचा अर्थ असा होतो महाराज. असो, त्या ठिकाणी सीता माता आणि प्रभू रामचंद्र भगवंत त्या ठिकाणी हित गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना सीता माता म्हणतायत की आपण वनवासाला गेलो, ही सगळी वानर सेना आपल्या बरोबर होती, तुमची माझी भेट घडवून दिली. हनुमंतरायाचे किती उपकार आपल्यावर झाले, वानर सेनाचे किती उपकार झाले. त्या ठिकाणी रामेश्वरमला सेतू बांधायला त्या ठिकाणी मदत केली. अनंत उपकार वानर सेनाचे हनुमंतरायाच्या ह्या रामायणावर आहे बरं का. मी तर म्हणन रामायणातून जर हनुमंतरायाचं पात्र बाजूला केलं ना माऊली, तर रामायणामध्ये काही शिल्लक राहत नाही. तुम्हाला कसं काय, सीता मातेची प्रभू रामांची भेट घडवून आली, कोणावर उपकार, रामावरती उपकार. भरत आणि रामांची भेट घडवून आली, कोणावर उपकार, भरतजींवरती उपकार आहे महाराज. ज्यावेळेस लक्ष्मण भैयाला त्या ठिकाणी शक्ती लागली आणि एवढी मोठी संजीवनी उटी आणली महाराज, पर्वतच उचलून आणला, कोणावर उपकार, लक्ष्मण भैयावर. अशा अनंत उपकार हनुमंतरायाचे प्रत्येक पात्रावरती आहेत महाराज. मग सीता माता म्हणाले एवढं सगळे झटलेले आहे तर आपण कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पहा, आदिशक्तीचं रूप आहे सीता माता, त्यांना वाटतं कृतज्ञता व्यक्त करावी, देवादिकांना वाटतं संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. पण आपण घरामध्ये किंवा परिसरामध्ये त्या ठिकाणी आपल्यावर जो माणूस उपकार करतो ना त्याच्याविषयी, त्या उपकाराची आपण जाणीव ठेवत नाही, कृतज्ञता व्यक्त करत नाही. आपण कृतज्ञ होऊन त्याच्यावर अपकार करतो माऊली, अपकार करतो. त्या काळी माऊलींना सहन करावं लागलं आणि आज आपण पण कुठेतरी अंशतः सहनच करतो महाराज. फरक काय,
जग न सुधारणार आहे. पण एकमेव व्यासपीठ एवढंच उरलंय ज्या अर्थाने कुठंतरी एखादा मनुष्य यातला शब्द घेईल आणि एक मनुष्य जरी सुधारला तरी ह्या सप्ताहाचं नियोजन सार्थकी लागतं. त्या ठिकाणी कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. महाराज कीर्तनाने आपलं मन आपलं शरीर त्या ठिकाणी शुद्ध होत असतं महाराज, लक्षात घ्या. म्हणून एक जरी व्यक्तिमत्व या कीर्तनाच्या माध्यमातून सुधारलं, भजनाच्या माध्यमातून सुधारलं तरी या कीर्तनाचं सार्थक आहे महाराज. काहीतरी आपण दिलं पाहिजे. सीता मातेची इच्छा होती. अगं म्हणले ही वानर आहे ते वानर, ह्यांना काय जरी दिलं तरी काही फरक पडणार नाही म्हणले. प्रभू रामचंद्र भगवंताला माहिती होतं पुढं काय घडणार आहे, म्हणून कधीतरी आपण ऐकलं पाहिजे ह्यांचं, नाहीतर मग पुढं खड्डा असतो. पण ते आपल्याला नंतर न खड्ड्यात पडल्यानंतर समजतं अरे लागलं बाबा असं. पण प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. नाहीतर वेळोवेळी संकट येतात, भगवंत त्याच्यामध्ये परीक्षा घेतात, पण पालत्या गड्यावरती पाणी दरवेळेस तीच गोष्ट. त्याच्यातून काहीतरी अनुभवाने शिकलं पाहिजे महाराज. सीता माता म्हणाले नाही त्यांचे उपकार आहेत, आपण काहीतरी भेटवस्तू काहीतरी दिलंच पाहिजे. मग काय द्यायचं बाई, तुझ्या म्हणण्यानुसार होऊ दे. स्नेह भोजन त्या ठिकाणी देऊ आपण, स्नेह भोजन. आधी काही पण खाऊन त्या ठिकाणी लहानाचं मोठं झाले म्हणले, अरण्यामध्ये राहिलेले म्हटले. पण प्रेम तळमळ असली पाहिजे बरं का. एका मातेची तळमळ असली पाहिजे. पशु पक्षी असो, प्राणी असो, माणूस असो, शेवटी तो जीवच ना महाराज. कारण तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्वांच्या हृदयामध्ये राम आहेत म्हणून त्यांना राम दिसले महाराज. आलं का. म्हणून सीता मातेच्या इच्छेनुसार स्नेह भोजन त्या ठिकाणी पंगत त्या ठिकाणी दिले बरं का, जेवण दिलं. आता साक्षात अन्नपूर्णा माता सीता माता म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी भोजन बनवलेलं आहे. सर्वांना पात्र वाढली. वदनी कवळ घेता म्हणताना बाळांना तुम्ही वदनी कवळ घेता म्हणजे वानरांना सांगावं लागत नाही, त्याच्यामुळं आपल्यासारख्या माणसांना सांगावं लागतं. जेवताना अन्नपूर्णा मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वदनी कवळ घेताना मग या अशी प्रार्थना करून एक घास बाजूला ठेवून आणि मग जेवण केलं पाहिजे. हे कोणी सांगायला पाहिजे? लहानांनी मोठ्यांना, बरोबर ना बाबा? नाही चुकलं का? मोठ्यांनी लहानांना सांगितलं. आपण जसं केलं तर ती माणसं, ती लेकरं त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. ती वानर होती महाराज, जेवायला बसली महाराज. आता काय भाजी बनवली मी एवढं सांगू शकत का नाही, मी त्यावेळेस नव्हते महाराज. त्या ठिकाणी भाजी बनवली आणि त्या भाजीमध्ये आपण म्हणतो ना बोर, ते बोरासारखं काहीतरी एका वानराच्या ताटामध्ये आलं. बोरच असावं कदाचित. आणि जेवता जेवता एका वानराने ते दाबलं. दाबल्यानंतर त्या बोरातून बी अशी जी उडाली तर लयच उंच उडून खाली पडली. आता ती वानर काय निष्कर्ष लावतील सांगता येत नाही. जशी आताची वानर शोध लावतात महाराज, कशा कशाचा लावतात देव जाणे महाराज. आईचा लावतील नाहीतर कशाचा लावतील. कसे फोटो काढतात महाराज काय समजत नाही महाराज. सेल्फी काढताना बळच हसायचं, काय त्याला विषयच नाही. मग एखाद्या क्षणभराच्या फोटोसाठी तुम्ही एवढी सुंदर स्माइल देता, हास्य देता. आयुष्यभर जर हसलं, चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवलं तर आयुष्य किती सुंदर होईल हो महाराज. क्षणासाठी आपण हसतो. ती बी उडली महाराज. त्या वानराने पाहिलं, अरे ती बी इतके उंच उडले म्हणले. तूच उडते काय म्हणले, मी पण उड्या मारतो की म्हणले, त्याच्यापेक्षा मी उंच उडी मारू शकतो. त्याने काय केलं, ती बी जेवढी उडली होती का त्याच्यापेक्षा उंच उडी मारली. ती कोणी पाहिलं, शेजारच्या वानराने पाहिलं. जेवता जेवता ते म्हणले, सीता मातेने रामप्रभूंनी पंगत दिली, ह्या पंक्तीचा असा नियम वगैरे आहे कोणाच ठाऊक की नाही का, उड्या मारत जेवण केलं पाहिजे. जसं नाही का आपण लग्नामध्ये हाय पाय लग्न होतात बघा, लॉन्स मध्ये ते नाही का ताटक उभं घेऊन जेवण करतात. मग एकाने उभं राहून जेवलं की सगळीच मग बघा ना, त्यावेळेस 4 पायाची उड्या मारत जेवत होती. आता 2 पायाची उभा राहून जेवतात. याच्यात विशेष काय? विठ्ठल विठ्ठल भारतीय संस्कृती आहे खाली बसून मांडी घालून जेवावं. मग ती लग्न असो ना तर किती थाटमाट असो, आपण मांडी घालून खाली जेवलं पाहिजे असं. मग एकाने उडी मारली की दुसऱ्याने मारले, दुसऱ्याने मारले की तिसऱ्याने मारली, अशी सगळी वानरं उड्या मारायला लागली. ती भोजन राहिलं का बाजूला. सीता मातेने येऊन पाहिलं तर सभागृहामध्ये सगळा गोंधळच. म्हणले खरंच रामप्रभूंनी सांगितलं होतं ते काही खोटं
नाही म्हणले आता काय करायचं, आता म्हणले मला काय करायचं, म्हणले तुझं तू बघ त्या ठिकाणी. पण म्हणले नाही अहो, म्हणले माझी नाही का इच्छाच आहे त्यांना काहीतरी द्यावी. मग पत्नीच्या आग्रहास्तव कुणाला फलाहार द्या, कुणाला काय द्या, म्हणजे भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये रांगेने सगळेजण येऊ लागले. सीता मातेचं लक्ष गेलं हनुमंतरायाकडं. या रांगेमध्ये हनुमंतराय नाहीत, कुठं गेले म्हणले. खरे तर हकदार तेच आहेत. म्हणले आहेत तिकडं झाडावरती बसलेले आहेत, जावा घेऊन या. मग त्यांची भेट घेण्यासाठी त्यांना बोलावून आणण्यासाठी स्वतः सीता माता गेले. चला ना म्हटले, एवढे सुंदर भेटवस्तू देतात प्रभू रामांच्या हस्ते, कुठं मिळायला म्हणले. नाही म्हणले, ती फलाहार ती भेटवस्तू ती घेऊन मी काय करणार. का हो मारुतीराया, आवडली नाही का तुम्हाला. आवडण्याचा मातेविषयी नाही, जी भेट आहे त्या भेट वस्तूमध्ये राम आहे का, काय प्रश्न केला. त्या गोष्टीमध्ये राम आहे का. आपण कधी प्रश्न विचारलाय का मनाला, मी जी खरेदी करतोय त्याच्यामध्ये राम आहे का. अरे नश्वर गोष्टी आपण आपल्या आपल्या जवळ बाळगतो, त्याच्यामध्ये आपण आनंद व्यक्त करतो. परंतु हनुमंतरायाने प्रश्न केला सीता मातेला, जे तुम्ही मला भेट म्हणून देताय त्याच्यामध्ये राम आहे का. राम आहे का. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही त्याच्यामध्ये मला राम नाही, मला ती गोष्ट प्रिय नाही. हा, एखाद्या गोष्टीमध्ये राम असेल दादा टाळ वाजते बरं का. त्या ठिकाणी ज्या गोष्टीमध्ये राम आहे ना ती गोष्ट मला प्राणाहून देखील प्रिय आहे महाराज. असं म्हटल्यानंतर ना त्या ठिकाणी सीता माता म्हणली अशी कोणती गोष्ट दिली पाहिजे, ते घ्यायलाच तयार नाही. मग नंतर न सीता मातेला राहवलंच नाही. सीता मातेजवळ एक नवरत्नांचा हार होता. काय होता. नवरत्नांचा हार होता बरं का. नवरत्नांचा हार त्या ठिकाणी आपल्या गळ्यातील काढून अमूलाग्र किमतीचा नवरत्नांचा हार बजरंगबली हनुमंतरायाने दिला. पहा ना, आपण सर्वांना भेटवस्तू देतो वाढदिवसाला, पण एक विशेष व्यक्ती येते आपल्या लेकरावर प्रेम करणारी, आपल्या परिवारावर प्रेम करणारी, त्याला एक विशेष भेट असते महाराज. का. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी आवडती व्यक्ती असते, आपल्यावरती नितांत प्रेम करणारी असते, म्हणून त्याला एक स्पेशल गिफ्ट म्हणतात त्याला, है की नाही. मग हनुमंतराय देखील त्या सीता मातेचे काय होते, प्राणाहून प्रिय होते महाराज, जसं रामप्रभूंसाठी होते. मग नवरत्नांचा हार दिला, म्हणले हे घ्या. आता मातेने दिलाय त्याच्यामुळं नकार देऊ शकले नाही. सीता माता त्या ठिकाणी निघून गेला. मग काय आता हनुमंतरायांना शांत बसूशी वाटते का माऊली, बरं का पुरुषोत्तम दादा. मग त्या ठिकाणी एक एक मणी फोडावा आणि त्याच्यामध्ये काय शोधावा, राम शोधावा महाराज. त्या नवरत्नांचा हाराचं काय घेणं देणं नाही, तो नवरत्नांचा असो नाहीतर हिरा मोत्यांचा असो, त्यांना त्याच्याशी काही घेणं नव्हतं. त्याच्यामध्ये फक्त राम आहे का. मग कोणीतरी जाऊन सीता मातेला सांगितलं की अमूलाग्र किमतीचा नवरत्नांचा हार तुम्ही त्या ठिकाणी दिला, पण बघा त्याला काय किंमत आहे का. असे काही जण चुगली करणारे बाबा असतात, कारण त्याला मान नसतो ना, तो मान दुसऱ्याला दिला म्हणून ह्याच्या पोटात दुखत असतं. आलं का लक्षात. पोटात दुखून देऊ नाही, नाही सरळ डॉक्टरकडं जावं, पण ते वेगळ्या कारणाने. असं पोटात दुखत असल्यावर इलाज नाही महाराज. आलं का लक्षात. त्या ठिकाणी म्हणले फोडला, म्हणले तो हार, सगळे मनीचा जुराडा गेला. सीता माता रागाने गेले. म्हणले काय, नवरत्नांचा हार होता म्हणले, अमूलाग्र किमतीचा होता. वानर ती वानरच. मला वाटलं तुम्ही तरी व्यवस्थित असताल, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा होता, पण तुम्ही तर हा सगळे हिऱ्याचं वाटोळ केलं म्हणले. अहो म्हणले मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ना, मी ह्या मन्यांमध्ये सुद्धा राम शोधताय, पण ह्याच्यात राम नाही माते. काय राम 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 लावले, ह्याच्यात राम शोध त्याच्यात राम शोध, नक्की राम कुठे आहे तुम्हीच सांगा. राम कुठे आहे. राम कुठे म्हटल्यानंतर ना बजरंग बलींनी त्या ठिकाणी हनुमंतरायाने जरा देखील क्षणाचा विचार नाही केला, आपली छाती फाडली महाराज. त्या क्षणाला महाराज मारुतीरायाने दर्शन दिलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी जय श्री
रामचंद्र भगवान की, बजरंग बली हनुमंत की. जय. महाराज त्या क्षणाला फक्त सीता मातेला श्रीरामचंद्र भगवंताचं दर्शन नाही घडवलं, तर साक्षात स्वतःला सुद्धा सीता मातेचं दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कुठं? जागेत का तुम्ही? मारुतीरायांच्या हृदयामध्ये. म्हणून इथून तिथून मी कीर्तन सांगत आले की काय, एखाद्या दगडामध्ये देव नाही, एखाद्या मंदिरामध्ये देव नाही, तो देव तुमच्या माझ्या हृदयामध्ये आहे. त्या दिवशी ह्या अंतःकरणातील राम जाईल, त्यावेळेस आपल्या दारासमोर काय असेल? गर्दी असेल. म्हणून अंतःकरणातील रामाला त्या ठिकाणी तुम्ही जाग ठेवा, जाग, झोपू नका. आलं का लक्षामध्ये? म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक प्राणी मात्रांवरती प्रेम करणं, एकमेकांवर प्रेम करणं, महाराज हीच खरी, प्रभू रामांची हीच खरी बजरंगबली हनुमंतरायाची काय आहे? सेवा आहे. हाच जन्मोत्सव आहे, फार काय वेगळं नाही. परंतु हा अधिकार सीता मातेला कधी कळाला? ज्यावेळेस ही प्रचिती आली. म्हणून तो अधिकार आहेत की बजरंगबली हनुमंतराय संत आहेत, भगवंत आहेत. आणि खऱ्या अर्थाने साधकत्व स्वीकारण्यासाठीच त्या ठिकाणी बजरंगबली हनुमंतरायाचं काय आहे? अवतार आहे. कारण बजरंगबली हनुमंतरायाचा अवतार दुसरा तिसरा कोणाचा नाही महाराज. कोणाचा अवतार आहे तो? भगवान भोले शंकराचा अवतार आहे. ज्यावेळेस तुम्हाला ते रामकथेतील दृष्टांत माहिती असेल, आता राम जन्म सांगायला आपल्याला वेळ नाही. ज्यावेळेस त्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ झाला आणि त्याच्यामध्ये जे पायसदान अग्निदेवतेने दिलं प्रसन्न होऊन, ते जे 3 भाग दिले, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी मातेला, पण कैकेयी झडपलं ते पिंड. आणि नंतर अंजनी माता त्या ठिकाणी तपश्चर्यासाठी बसलेले असताना त्यांच्या ओटीमध्ये त्या घारीने त्या ठिकाणी प्रसाद दिला. आणि महाराज ज्यावेळेस त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना अक्षरशः हे फळ साक्षात भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं असतं. म्हणून तो ग्रहण केल्यानंतर त्यांच्या पोटी कोण आले? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र, देवांचे देव महादेव कोणाच्या पोटी आले? महिला वर्ग. आपण मोजकेच आहात, हा, परंतु आपण बोललं पाहिजे महाराज. एक महिला जर बोलली तर काय क्रांती होती ना महाराज. कधीतरी अभ्यास करा महाराज. इतिहास पण आहे, रामायण पण स्त्रीमुळेच, आणि महाभारत सुद्धा कलियुगात बर का गुरुजी. पराक्रम सुद्धा स्त्रीमुळेच घडतात. विठ्ठल विठ्ठल.